रुपयाची होणारी वेगानं घसरण, आखाती युद्ध आणि त्यामुळं जे रासायनिक खत परदेशातून येतो, कच्चा माल परदेशातून येतो, त्याच्या किमती भरमसाठ वाढत चाललेल्या आहेत. दुष्काळात 13वा महिना म्हणावं त्या पद्धतीनं सरकारनं खत कंपन्यांना दिली जाणारी जी काही सबसिडी आहे ती सुद्धा कमी केलेली आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून कंपन्यांनी आता रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत आणि ते अजूनही वाढवणार आहेत, कारण आखाती युद्ध संपेल असं वाटत नाही. खरीप तोंडावर आलेला आहे. खरीपाच्या पूर्वी मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला पूर्व मशागतीसाठी रासायनिक खताची गरज भासणार आहे आणि त्याची टंचाई होईल, साठेबाजी होईल. सरकारचं याच्यावर कुठंही नियंत्रण दिसत नाही. खरं तर एक प्रकारे सरकार असहाय्य झालेलं आहे. रासायनिक खताच्या बाबतीत इतक्या वर्षात सुद्धा आपला देश स्वयंपूर्ण होऊ शकलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खताच्या किमती वाढल्या तर सरळ सरळ सरकारलाच जबाबदार धरलं पाहिजे, कारण सरकारच्या आर्थिक धोरणामुळं डॉलर महाग झाला, रुपया घसरला, कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, आखाती युद्धामुळं कच्चा माल येत नाही आणि शिवाय सरकारनं त्याच्यावरची सबसिडी कमी केली. शिक्षा मात्र एकट्या शेतकऱ्याला त्याचा काही दोष नसताना भोगावे लागते आणि वर देशाचे कृषी मंत्री संसदेमध्ये वर तोंड करून सांगतात की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही तर 8पट वाढलेलं आहे. लाज वाटली पाहिजे खरं तर सरकारला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.